नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. लोंढे मोहितेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विशाल अर्जुन सोनमळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. लोंढे मोहितेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी विशाल अर्जुन सोनमळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावर सूचक म्हणून मोहन सुखदेव जाधव यांची स्वाक्षरी होती. त्यानंतर नामनिर्देशन पत्राची तांत्रिकदृष्ट्या तपासणी करण्यात आली. छाननीअंती नामनिर्देशन पत्रावर कोणाची हरकत नसल्याने ते वैध ठरवण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सर्वदे यांनी काम पाहिले, तर त्यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी मदत केली. सदरची निवड अध्यासी अधिकारी तथा लोंढे मोहितेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती उर्मिला सुरेश मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी सर्वदे यांनी उपसरपंच पदाची निवड जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. आज दिनांक 28/7/2026 ग्रामपंचायत लोंढे मोहितेवाडीच्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी उपस्थित आपल्या गावच्या सरपंच तथा आपल्या निवडीच्या अध्यक्षा उर्मिला मोहिते मॅडम, सर्व सन्माननीय सदस्य, सर्व गावचे ज्येष्ठ, त्यांचं मी AM सर्वोदय विस्तार अधिकारी कृषी तथा निवडणूक निरीक्षक ग्रामपंचायत लोंढे मोहितेवाडी, आपण जी निवड बिनविरोध केली त्याबद्दल प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. निवडणूक आयोगाच्या नामनिर्देशन पत्रानुसार सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करून घेणे, 12 ते 1 मध्ये त्याची छाननी करणे, 1 ते 2 माघार आणि 2 वाजता आपण सर्वजण या विशेष सभेसाठी उपस्थित राहिलेलो आहे. त्यानुसार सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करून घेताना आपल्याकडे सकाळी 11:09 श्री विशाल अर्जुन सोनमळे यांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. प्रभाग क्रमांक 1 मधून आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. 12 ते 1 ही आपली छाननीची वेळ होती. सदर नामनिर्देशन पत्राबाबत आपल्याकडे कोणाचीही लेखी आगर तोंडी हरकत आपल्याकडे प्राप्त झालेली नाही. त्यामुळे सदर नामनिर्देशन पत्र हे आपण वैध ठरवलेले आहे. त्यानंतर 1 ते 2 ही माघार घेण्याची वेळ होती, परंतु केवळ एकच नामनिर्देशन पत्र आपल्याकडे दाखल झाल्याने ती वेळ आपल्यावर आलेली नाही. त्यानुसार आजच्या आपल्या निवडीच्या अध्यक्षा तथा या गावच्या सरपंच उर्मिला मोहिते मॅडम यांना मी विनंती करतो की आपण उपसरपंच पदाच्या नावाची घोषणा करावी. ग्रामपंचायत लोंढे मोहितेवाडी या उपसरपंच पदासाठी विशाल सोनमळे यांची बिनविरोध निवड झाली, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. यावेळी श्रीमती उर्मिला सुरेश मोहिते, विशाल अर्जुन सोनमळे, सौ उज्ज्वला संताजी पोतेकर, सौ पुष्पा बाळासाहेब लोंढे, मोहन सुखदेव जाधव, सौ रुपाली ज्ञानदेव ननवरे, ज्ञानेश्वर महादेव बोधले, सौ शीतल तुकाराम मोहिते आदी सदस्य उपस्थित होते.
यावेळी नूतन उपसरपंच विशाल अर्जुन सोनमळे यांचा हार व फेटा घालून सत्कार करण्यात आला। यानंतर गुलालांची उधळण करत फटाक्यांच्या आतिषबाजीत छत्रपती शिवाजी महाराज आणि ग्रामदेवत महालक्ष्मी देवीला अभिवादन करून गावातील महापुरुषांच्या व देवी देवतांच्या आशीर्वादासाठी रवाना झाले। आत्ताच आपली लोंढे मोहितेवाडीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झालेली आहे। तर आपल्या या ठिकाणी आता खरं बिनविरोध जी निवड झाली त्याबद्दल आपल्या काय भावना आहेत त्या? म्हणजे गावातल्या लोकांनी मला बराच प्रतिसाद दिला आणि त्यांचं म्हणणं होतं पहिल्यापासून तो गावासाठी घर आमच्या माग आहे आणि त्यामुळे आता त्यांनी मला संधी दिली। गावातल्या सर्व सदस्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी विरोध निवड करून दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। परत हे बिनविरोध तुम्हाला त्या गावानं केलं आहे, पार्टीनं केलेलं आहे, त्याबद्दल तुम्ही नेमकं काय विकास कामं कशी? विकास म्हणजे जे कामं आलेले आहेत ते आम्ही पूर्ण पद्धतीनं गावचा विकास करण्यासाठी आणि जे बी काही कामं आहेत ते लोकांची प्रश्न सोडवण्याची जे बी आहे ते आम्ही पूर्ण करू। तुमच्या घरामध्ये पूर्वी कुणी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच वगैरे उपसरपंच असं झालेलं आहे का? नाही कोण, मी पहिल्यांदाच झालेलो आहे। ग्रामपंचायत सदस्य बी मी बिनविरोध झालो होतो आणि उपसरपंच पण आता बिनविरोधच निवड झालेली आहे। लोकांचा विश्वास आहे आपल्यावर। म्हणजे जनतेसाठी गावासाठी काम करणार. हां, काम करायचं।